घाड भरलीये माझ्या पोराला. कसा बोलतो बघा. हो, काय करायचं आईने? काय जीव द्यायचा खायच्या पुढ्यात? तू कधी विचार केलास का आपल्या पोराचं काय होईल म्हणून? आता तुम्ही मलाच बोला. आणि एवढा त्रास होतोय माझा तर मला मारून तरी टाका ना. आई, तुझ्या बोलण्याचा पिंट्याला जास्त त्रास होतोय, तेव्हा प्लीज. हो ना ग, सगळ्याच्या मुळाशी मीच आहे. मला मारून तरी टाका, म्हणजे सुटाल तरी तुम्ही सगळे ना. आई, आपण आता जरा पिंट्याचा विचार करायला हवा मला वाटतं. अगं त्याचाच विचार करते मी. आयुष्यभर मी फक्त त्याचाच विचार केलेला आहे. तो जेव्हा पोटात राहिला ना तेव्हापासून मी फक्त पिंट्या आणि त्याचाच विचार करत राहिले. स्वतःचा कधी विचार केलाच नाही मी. जे काही केलं ना मी फक्त त्याच्यासाठी केलं ग. अगं पण त्याला हवं होतं का ते? एक मिनिट, तुम्ही दोघंही आता प्लीज आपापसात भांडू नका ना. तुमच्या ह्या अशा वागण्याने तो आणखी कोशात जाईल. सध्या आपण त्याच्यासाठी घरातलं वातावरण आनंदी ठेवलं पाहिजे. ही या घरात असताना ते शक्य नाहीये. बाबा प्लीज. सॉरी. बाबा, आपण एकमेकांशी चांगलं वागलो तर त्याचा पिंट्यावर पॉझिटिव्ह परिणाम होईल ना. हे बघ, हिच्याशी चांगलं वागणं मला काही शक्य नाहीये. चांगलं बरं वाईट कसाही वागतच नाही मी हिच्याशी. ते जमेल मला. मी काय घोडं मारलं तुमचं? घोडं नाही, तू विश्वास मारलायस माझा. बाबा प्लीज, तुम्ही आता काही वेळ काहीच बोलू नका. आणि आई, तूही जरा शांत हो. आणि आता जर त्याच्या मनात काही आकस असतील ना तर तू कितीही काळजीने बोललीस तरी ते त्याला कळणार नाहीये. तेच आहे ग. त्याला ना माझी माया कळली ना प्रेम. सगळं कळेल त्याला. मी बोलते त्याच्याशी, पण तोपर्यंत तू जरा शांत राहा. तू माझं ऐकेल. हो बाई, हो हो, तूच बोल त्याच्याशी. तुझंच ऐकेल तो. त्याला म्हणावं, आई आहे तुझी जन्म दिलेली, कोणी वैरीण नाहीये. आई तू शांत राहा, मी बोलते त्याच्याशी. आणि बाबा, तुम्ही तिच्यावर चिडचिड करू नका, शांत राहा. सगळं ठीक होईल. बरं, निघू मी? हो. ये. काय ग, काय झालं? नाही, मी विसरले होते, आज बेबी आत्यांची अॅनिव्हर्सरी आहे. काय रे? काय नाही, सहज. तुझ्या लक्षात आहे ना? काय? मला माहिती आहे श्री, मी डिस्टर्ब असेल असं तुला वाटलं म्हणून आलायस. हॅपी अॅनिव्हर्सरी. त्यातलं फक्त हॅपी काढून टाक. तू मिस करतेस? मी माझं आई होणं मिस करते श्री. तू काकांनाही मिस करतेस. मला ना फक्त त्याचा रागच येतो. बेबी आत्या, खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, आता सोड ना. नाही श्री, मला नाही विसरता येणार तो जे माझ्याशी वागलाय ते. बरं बरं, ठीक आहे. आज आता काय करूया आपण? काही नाही, मला ना तुम्ही एकटं सोडा. का? कारण आजच्या दिवशी डोकं फिरलेलं असतं माझं. बेबी आत्या, आजच्याच दिवशी 20 वर्षापूर्वी मी माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. ठीक आहे, त्याचा आत्ता एवढा का त्रास करून घेतेस तू?
त्रास होतोय श्री. काय करू? चल आता ब्रेकफास्ट करायला तरी चल. नको, मला इच्छा नाही. ठीक आहे, राहिलं मी जातो तसंच. येते मी. मी जरा जाऊन येते. हा, जरा वाण सामान संपलंय ना, कडधान्य पण संपलेत घरातली, आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. जरा सांडगे वणगे घालेन म्हणते. समोरच्या बाजूला तो बाजार भरतो ना, तिकडेच जाते. बघते काही चांगलं मिळालं तर. तुम्ही येताय का? नाही नाही, सध्या बाहेर खूपच ऊन असतं ना, म्हणून तुम्हाला विचारलं नाही. चला येताय तर चला. नको, तू जा जा. नाही, तुमचे पण पाय मोकळे होतील. नको, तू जा. बरं. पिशवी नको. निघाले कुठे मी अजून? घेते ना. पिशवी न घेता कुठली चालले मी? घेते मी, लवकर येईन. हा, काय ग स्मितुडी? ओ संध्याकाळी फिरायला जाऊया म्हणतेस? फक्त तू आणि मी? जाऊया ना, जाऊया. तू म्हणाल्यावर मी नाही कसं म्हणेन स्मितुडी. आपल्या गाडीने जाऊया. बर, आपल्या गाडीने जाऊया. हा, तू गाडी चालवणार आहेस? हो, चालेल ना. पोलिसांना कळवूया, आजूबाजूचा रस्ता क्लिअर करून ठेवतील. उगाच कोणाच्या जीवाला घोर नको, नाही का? आपल्या गाडीने जाऊ. येताना जमेल तसं येऊ. हातगाडीनी, रिक्षानी, परत काय बोलू स्मितुडी? आणि काय तू समोर असलीस की सुचत नाही का मला? बर, मला सांग, काय खाल्लंस की नाही? तुझा उपवास होता ना आज? खाणं झालं ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय काय खाल्लंस सांग पाहू. हे काय? अच्छा, ते केळी 6 एकदम 6 केळी. छी, म्हणजे काहीच नाही. राजगिऱ्याचे लाडू. हा, मिल्कशेक. वा, मिल्कशेक. पण सिद्धुडी, मला तुझा भयंकर राग आला. याला काय अर्थ आहे? तू साबुदाणे वडे का नाही खाल्लेस? अगं, उपास आहे, अंगात ताकद नको काय यायला? साबुदाणे वडे करायचे, 2 आईला फेकून मारले असतेस तरी चाललं असतं. सासूबाईंना सुद्धा द्यायचेस खायला. त्यांना नकोत का साबुदाणे वडे? बरं, ते हॅलो 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 हॅलो. ए नितीन, एक चहा आण रे बाबा. चहा लवकर आण. कम इन. सर, ही शर्मा आणि सन्सची फाईल आहे, आणि त्याच्याबरोबर गुलाटींची लोनची पण फाईल आहे. तुम्ही जरा डॉक्युमेंट चेक करून घ्या ना. बघतो. तू बस आधी. बस आधी. वाह. सर, आज तुम्ही खुशीत दिसताय. म्हणजे काय? आज घरचा अभ्यास घरीच झाला ना. म्हणजे काय आहे जान्हवी? मला मुलांचा अभ्यास घेता येत नाही, म्हणून स्मितुडीने ते धनुष्य उचलायचं ठरवलंय. ती मुलांचा अभ्यास घेत होती आणि आमच्या मुलांनी निबंध लिहिला. गरुड हा विषय होता आणि गरुडावर त्यांनी निबंध लिहिला. गरुड हा पक्षी आहे. त्याला 2 पंख असतात, 2 डोळे असतात, 2 पाय असतात. तो आकाशात उंच उडत असताना अचानक त्या गरुडाचं लक्ष खाली गेलं. तिथे त्याला गाय दिसली. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. तिला 2 शिंग असतात, 2 डोळे असतात. गायीच्या दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवतात. गायीच्या शेणापासून खत बनवतात. जान्हवी, निबंधाचा विषय गरुड होता. गरुड. गायीवर निबंध लिहिला पुन्हा आमच्या दिवट्यानी. त्या दिवट्याचा अभ्यासातली प्रगती पाहून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
आज गाय नाही, आज गरुड आहे वाटत. तुला काय करायचंय? तू कशाला आलास आतमध्ये? साहेब, तुम्हाला ती गरुडाची गोष्ट माहिती? काय काय रे बाबा? म्हणजे एक कोंबडी असते, ती गरुडा सोबत लग्न करते. कोंबडा म्हणतो मी मेलो होतो काय, तर कोंबडी म्हणते घरच्यांना एअरफोर्स वाला पाहिजे होता. गरुडाला असं कोंबडी इसते घर. ठीक आहे, झालं ना, झालं. हा, आता वादंत्री वाजवायला जाणारच का? लग्न झालं, निघ आता, झाला, चहा देऊन झाला, चला. एकापेक्षा एक माणसं भरले त्या ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये काय, घरी सुद्धा एकापेक्षा एक. आलास? हो बाबा. बाबा, आई कुठे आहे? काहीतरी वाणसामान आणायला गेली. नक्की ना? म्हणजे वाटतंय तरी तसंच. नाही, तिचा काही भरोसा नाही म्हणून विचारलं. हो खरंय, पण काय करणार? बाबा, तुम्ही तिला जाऊच द्यायचं नाही ना. बांधून तर नाही ना ठेवू शकत. खरं तर आता तिच्यावर विश्वासही ठेवू शकत नाही आपण. खरंय. बाबा, बाबा, आय एम सॉरी. कशाबद्दल? काल माझा कंट्रोल गेला बाबा. काही नाही रे, होतं असं कधी कधी. नाही बाबा, मी खूप ठरवलं होतं. म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं ना की आई समोर जरा जरा सांभाळून बोल, ती सावध होईल, मग कुरापती काढत बसेल. मी खूप आवरण्याचा प्रयत्न केला, पण एका पॉइंटला नाही आवरता आलं मला स्वतः. तुझा दोष नाहीये रे, तुझ्या वयाचा दोष आहे. रक्त गरम असतं, होतच. माझं चुकलं बाबा. बाबा, ताईला काही वाटलं असेल का? नाही, ती आधीच खूप टेन्शन मध्ये, आणि त्यात मी. असं काही नाहीये रे. एक तर तिचं सासरचं आता सगळं छान होतंय, आणि दुसरं म्हणजे तिचं प्रेम आहे तुझ्यावर जीवापाड. त्यामुळे तुझ्या बाबतीत काहीही झालं ना तरी ते तिला कळणारच. उद्या कळायचं ते आज कळलं, एवढंच. ताईला फोन करतो, कुठेतरी जायचं म्हणत होती ती. काम संपलं आजचं? हो बाबा, आज 2-3च कॉल होते, ते झाले. आता काही नाहीये. हॅलो ताई. आपल्याला जायचंय का कुठे? नाही रे, घरी नीट बोलता येत नाही ना, म्हणून तुला बोलवून घेतलं. बस ना. काय झालंय? कुठे काय, काहीच नाही. जेवलास तू? हो, तुला जेवायला जरा घाई झाली ना? पिंट्या, इट्स ओके, एखाद दिवशी चालतं. किती वेळ आहे अजून तुला? आहेत, एक 20 मिनिटं आहेत. हो. तुला कोणी काही बोललंय का? कशाबद्दल? नाही, काही नाही. काय झालंय ताई? तुला काय झालंय? मला कुठे काय झालंय? सांगणार नाहीयेस मला? अगं ताई, खरंच काही नाही झालंय. तुला असं का वाटतंय? धाकटा भाऊ आहेस ना माझा, म्हणून. पण भावासारखं वागणं जमलं नाही कधी मला. पिंट्या, अजून ते सगळं डोक्यात ठेवलंयस तू? काही नाही जात ते मनातून. अरे, झालं ते सगळं, संपलं. नाही संपलंय ताई. अजूनही तू भोगतेस ना शिक्षा माझ्यामुळे. अरे, तुझा आहे तू माझं चांगलं करण्याचा होता की नाही? पण झालं का चांगलं ताई? आत्ता होतंय ना. होईल तेव्हा खरं. मी सासरी परत गेले की बरं वाटेल का तुला? हो. ताई,
तायडा हं? काय झालं? काय रे शहाण्या, तू मला घालवायला निघालायस ना? तसं नाही तायडा, पण आई पिंटे काय झालंय नक्की? मगाचपासून फोन लावतोयस, कुणाला फोन करतोयस तू? आई घरी नाहीये. म्हणजे काही नाही, तू तू आईपासून सावध राहत आई, प्लीज. मला ना खूप राग येतोय आईचा. का? तिने काय केलंय आता? सगळ्याला कारणीभूत तीच आहे. अरे पण ए ताई, तू मनीषला जरा फोन लावून विचार ना. म्हणजे आई तिथे भाऊजींना भेटायला गेली आहे का, प्लीज. आई का जाईल श्रीला भेटायला? तुला नाही माहित ताई, तू तू फोन कर ना प्लीज. पिंट्या, अगं आई आणखी काहीतरी कुरापती करून ठेवेल तू. पिंट्या तू पॅरानॉइड होत चाललाय सांग. हे बघ ताई, माझा आईवर आता अजिबात विश्वास नाहीये. हे बघ, तू तू शांत हो बघू आधी. तू तू फोन लाव ना प्लीज. अरे पण तो ताई तू फोन तर लाव प्लीज. ओके. हा बोल ग. हा अरे मनीष, कुठे आहेस तू? हा बाहेर आलोय. ऑफिसला गेला नाहीयेस का तू? नाही अगं, ऑफिसच्या कामासाठीच जरा बाहेर आलोय. कधी परत जाशील? थोडा वेळ लागेल. का ग? हा नाही अरे, काही नाही, सहज फोन केला होता. चल नंतर बोलते. जान्हवी, सगळं ठीक आहे ना? अरे हो, अगदी सहज केला होता फोन. मी बोलते नंतर. बाय बाय. तो ऑफिसमध्ये नाहीये. मला आजच बाहेर जायचं होतं. पिंट्या, एवढं काही झालेलं नाहीये. ताईडा, ती माझा फोन घेत नाहीये, मला टेन्शन येत आहे. अरे मग तिने पर्समध्ये ठेवला असेल फोन, तिला वाजलेला कळलाच नसेल म्हणून घेत नसेल. ती करेल फोन. एवढी साधी नाहीये ती. पिंट्या, काय झालंय तुला? ताई मी निघून, मला कॉलवर जायचंय. अरे पण तुझं सगळं काम झालंय म्हणालास तू. अगं हो, पण मला आत्ता आठवलं की एकीकडे जायचं राहिलंय. पिंट्या, ताई ताई मी निघतो. आई काहीतरी करून ठेवायची. मी निघतो. चल बाय. मनीषला कामासाठी बाहेर पाठवलं ते बरंच केलं. एक नंबरचा चोंबडा आहे तो. काय गरज होती त्याला त्या दिवशी घरी येऊन सांगण्याची सगळं? घ्या ना, घ्या फोन घ्या. नको अहो, ते मोबाईल कंपनीवाल्यांचे फोन उगीच घेत राहतात. बोला, काय काम आहे तुमचं? काम म्हणजे तसं, माझं मेलीचं ना वय झालंय. आता मी काही तुमच्यासारखी तळणी ताठी आहे का? म्हणजे तोलून मापून मोजून बोलणं. शिक्षण पण धड नाहीये. तुम्ही कसं सगळं अगदी मोजून मापून बोलता. आमचं आपलं तसं काही नाही. म्हणजे आपलं मोघमच बोलायचं, अघळ पघळ बोलायचं. नाही, मला तुमचा मुद्दा नाही कळला. म्हणजे आता बघा, जानूला तुमच्या आई आजी भेटल्या आणि जानूची मतीच फिरली ना. म्हणजे म्हणजे आता तिला तिचं चुकलं हे कळलं ना. पण बोलून तर बसलीये डिवोर्सचं. ते आता काही मागेही घेता येत नाही ना. मग 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 काय, हे सगळं आता या अडाणी बाईवर ढकलायचं ठरवलंय. नाही, मला काही नीटचं कळलं नाही. म्हणजे आता बघा, आता बोलता बोलता मी सहज म्हणून बोलले, पण तुम्ही ते सिरियसली घेतलं. तुम्ही ते जानूला जाऊन सांगितलं. नंतर मी म्हणाले की मला तसं काही म्हणायचं नव्हतं, पण मग मधल्यामध्ये माझंच मरण होतं ना. पण म्हणजे तिला आता डिवोर्स नकोय? डिवोर्स घेणं एवढं सोपं आहे का? नाही, पण म्हणजे आता तिचं म्हणणं काय? तिचं नाही, माझंच म्हणणं आहे. हे बघा, आता सगळं नीट होते. तिच्याकडून कमी अधिक काही बोललं गेलं असेल तर तिची आई म्हणून मीच तुमच्याजवळ माफी मागते. मोठ्या मनानं माफ करा तिला तुम्ही.
असं समजा ती काही म्हणालीच नव्हती, मीच सांगितलं तुम्हाला. खोटं नाटक काही ते रचवून सांगितलं असं समजा हवं तर. आणि शेवटी तसंही ते माझ्याच वर येणार आहे असं दिसतंय. आता ती असं म्हणणार की मी असं काही म्हणालेच नाही म्हणून. आणि सगळ्यांनाच असं वाटत असेल की ते सगळं मी माझ्या अंगावर घेतल्यावर ही दोषमुक्त होणार असेल तर माझी काही हरकत नाहीये. हो हो, आम्ही मुलीकडचे आहोत. मुलीच्या संसारासाठी एवढं केलंच पाहिजे ना. तुम्ही रागवा हवं तर माझ्यावर, पण तिला मात्र अंतर देऊ नका.